भारतातील सर्वात मोठ्या 10 ऑटोमोबाईल कंपन्या. मित्रांनो, आपल्या भारत देशातील वाहन उद्योग हा दिवसेंदिवस भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार देत आहे. ऑटोमोबाईल उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख स्तंभ आहे. एका निष्कर्षानुसार आपला भारत देश हा जगातील चौथा सर्वात मोठा ऑटोमोबाईल बाजार आहे. विक्रीच्या बाबतीत भारताने जर्मनीसारख्या देशाला मागे टाकले आहे. 2026 पर्यंत भारत देशातील ऑटोमोबाईल उत्पादकाचे मूल्य हे 300 अब्जापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमधून भारतातील सर्वात मोठ्या 10 ऑटोमोबाईल कंपन्या कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, SML इसू लिमिटेड. भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये SML इसुझू लिमिटेड या कंपनीचा 10वा क्रमांक लागतो. ही कंपनी इसवी सन 1985 पासून व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी आहे. भारतीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या कंपनीला हलक्या आणि मध्यम व्यावसायिक वाहनांच्या निर्मितीचा 33 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. कलात्मकरित्या बनवलेल्या बसेस, रुग्णवाहिका, वातानुकूलित वाहनांची निर्मिती आणि पुरवठा करणारी SMIL ही पहिली कंपनी आहे. या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 1312 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 9, फोर्स मोटार. भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये फोर्स मोटार या कंपनीचा 9वा क्रमांक लागतो. इसवी सन 1958 मध्ये श्री NK फिरोदिया यांनी फोर्स मोटार या कंपनीची स्थापना केली. सर्वोत्कृष्ट उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी कार्यक्षम उत्पादने तयार केली. फोर्स मोटार या कंपनीने लहान व्यावसायिक वाहने, बहुउपयोगिता वाहने, हलकी व्यावसायिक वाहने आणि विशेष उपयुक्त वाहने तयार करण्यामागे या कंपनीचा खूप मोठा वाटा आहे. फोर्स मोटार लिमिटेड या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 3487 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 8, आयशर मोटार. भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये आयशर मोटार या कंपनीचा 8वा क्रमांक लागतो. आयशर मोटार लिमिटेड ही कंपनी मध्यम वजनाच्या मोटरसायकल बनवण्यामध्ये जागतिक आघाडीवर आहे. उत्पादनात जगातील सर्वात मोठा मोटरसायकल ब्रँड रॉयल एनफिल्डने 1901 पासून आपली विशिष्ट मोटरसायकल बनवली आहे. मोटरसायकल व्यतिरिक्त आयशर कंपनीचा स्वीडनच्या AB वॉल्वा कमर्शियल व्हेकल्स लिमिटेड सोबत संयुक्त उपक्रम आहे. ही कंपनी भारताबरोबर जगातील एक उत्कृष्ट ब्रँड म्हणून ओळखली जाते. नंबर 7, TVS मोटार कंपनी. वाहनांच्या सर्वात मोठ्या उत्पादकापैकी एक म्हणून TVS ही भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी आहे. भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये TVS मोटार या कंपनीचा 7वा क्रमांक लागतो. इसवी सन 1978 मध्ये स्थापित केलेली TVS मोटार ही कंपनी TVS ग्रुप ऑफ कंपन्यांचा एक भाग आहे. TVS मोटार ही कंपनी भारतातील तिसरी सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी वर्षाला 4 दशलक्ष 2 चाकी आणि 1,20,000 3 चाकी वाहने तयार करते. TVS मोटार या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 15,129 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 6, अशोक लेलँड. भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये अशोक लेलँड या कंपनीचा 6वा क्रमांक लागतो. अशोक लेलँड ही कंपनी हिंदुजा समूहाचा एक प्रमुख भाग आहे. भारतातील व्यावसायिक वाहनांचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक म्हणून अशोक लेलँड या कंपनीकडे पाहिले जाते. त्याचबरोबर अशोक लेलँड हा जगातील चौथा सर्वात मोठा बस उत्पादक आणि ट्रकचा 10वा सर्वात मोठा उत्पादक आहे. अशोक लेलँड या कंपनीचा संपूर्ण ऑटोमोबाईल उद्योगामध्ये वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे. अलीकडेच भारतातील 38वा सर्वोत्तम ब्रँड म्हणून अशोक लेलँडने स्थान मिळवले आहे. अशोक लेलँड या कंपनीची एकूण नेटवर्थ ही साधारणतः 28,476 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 5, बजाज ऑटो लिमिटेड. बजाज ऑटो लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये 5व्या क्रमांकावर येते. 70 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये उपस्थित असलेली बजाज ऑटो ही मोटरसायकलची जगातील तिसरी सर्वात मोठी आणि 3 चाकी वाहनांची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. बजाज ऑटो ही कंपनी बजाज समूहाचा एक भाग आहे. बजाज ब्रँड हा जगातील अमेरिका, आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे. बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 30,598 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 4, हिरो मोटोकॉर्प. भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये हिरो मोटोकॉर्प या कंपनीचा 4था क्रमांक लागतो. हिरो ही भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी आहे, ज्याचा ऑपरेटिंग नफा हा 12% पेक्षा जास्त आहे. हिरो मोटोकॉर्प या कंपनीची संपूर्ण देशभरात 7,000हून अधिक डीलरशिप आणि सेवा केंद्र आहेत. हिरो ही भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. हिरो मोटोकॉर्प या कंपनीकडे जागतिक स्तरावर 7 बेंचमार्क उत्पादक सुविधा आहेत, ज्यामध्ये भारतात 5 व कोलंबिया व बांगलादेशमध्ये प्रत्येकी 1 आहे. या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 32,871 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 3, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड.
भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीचा तिसरा क्रमांक लागतो। महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ही कंपनी मोबिलिटी उत्पादने आणि फार्म सोल्युशनवर आधारित महिंद्रा समूहाची एक प्रमुख कंपनी आहे, जी भारतातील एक आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते। महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी SUV पासून इलेक्ट्रिक वाहने, पिकअप, व्यावसायिक वाहने, ट्रॅक्टर, दुचाकी व बांधकाम उपकरणापर्यंत इतर साधने तयार करत असते। या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 77,000 कोटी रुपये इतकी आहे। नंबर 2, मारुती सुझुकी। भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीचा दुसरा क्रमांक लागतो। मारुती सुझुकी ही मोटार कॉर्पोरेशनची उपकंपनी आहे, जी भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक आहे। मारुती सुझुकी या कंपनीची स्थापना इसवी सन 1981 मध्ये करण्यात आली व तिचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे। या कंपनीच्या सर्वात लोकप्रिय वाहनामध्ये आल्टो आणि मारुती 800चा समावेश आहे। मार्केट शेअरवर आधारित असलेली मारुती सुझुकी ही कंपनी भारतातील सर्वात मोठी कार कंपनी आहे। मारुती सुझुकी या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 83,281 कोटी रुपये इतकी आहे। नंबर 1, टाटा मोटर्स। भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स या कंपनीचा पहिला क्रमांक लागतो। टाटा मोटर्स ही भारतातील व जगातील एक अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनी आहे, जी 175 पेक्षा अधिक देशांना मोबिलिटी सोल्युशन प्रदान करते। या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये कार, युटिलिटी वाहने, ट्रक आणि बसेसची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे। टाटा मोटर्स कंपनीकडे 134 उपकंपन्या, सहयोगी कंपन्या आणि संयुक्त उपक्रमाचे मजबूत जागतिक नेटवर्क आहे, ज्यामध्ये UK मधील जॅग्वार लँड रोव्हर आणि दक्षिण कोरियातील टाटा देऊ यांचा समावेश आहे। म्हणूनच टाटा मोटर्स सर्वात मोठी भारतीय ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाते। टाटा मोटर्स भारतातील सर्वोत्तम कार कंपनी आहे। या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 2,96,917 कोटी रुपये इतकी आहे। तर मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात मोठ्या 10 ऑटोमोबाईल कंपन्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्हाला याआधी भारतातील कोणकोणत्या ऑटोमोबाईल कंपन्यांबद्दल माहिती होती ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।